सो टॉलरन्सचे प्रॉब्लेम फाइंड आउट करूया. फर्स्ट लिमिट्स कसे फाइंड आउट करायचे बघा. फाइंड द मॅक्सिमम अँड मिनिमम लिमिट ऑफ आणि प्रॉब्लेम दिले. ठीक आहे, मॅक्सिमम लिमिट मिनिमम लिमिट फाइंड आउट करायचे. तर फर्स्ट प्रॉब्लेम बघूया. 20 प्लस मायनस 0.3.2. ठीक आहे, आता ह्याचं मॅक्स लिमिट आणि मिनिमम लिमिट. मॅक्सिमम लिमिट कसं फाइंड आउट करायचं. मॅक्सिमम 20 प्लस 0.3 येणार, हे मॅक्सिममसाठी असणार आहे, आणि हे मिनिममसाठी 20 मायनस 0.2 येणार. ओके, सो ह्याचं काय होईल कॅल्क्युलेशन. 20.3 आणि हे काय येणार आहे 19.8 mm. सो इट इज द मॅक्सिमम अँड मिनिमम लिमिट. कसं फाइंड आउट करायचं बघा, लक्षात येते का. हे त्याचे आन्सर्स झाले. देन 22 प्लस मायनस 0.4. सिमिलर परत अगेन मॅक्सिमम मिनिमम. मॅक्सिमम 22 प्लस 0.4 आणि मिनिमम 22 मायनस 0.4. सो इट इज द 22.4 अँड 21.6 इज द मिनिमम लिमिट. आता अजून एक थर्ड समजा सेमच असेल तर 22 प्लस 0.3 अँड प्लस 0.2. तर इथं पण सेम तसंच होणार. अगेन मॅक्स मिनिमम. मॅक्सिमम लिमिट 22 प्लस 0.3 आणि मिनिमम 22 प्लस 0.2. ही आपली युनिलॅटरलची केस आहे. 22.3 22.2 इट इज द मॅक्सिमम अँड मिनिमम लिमिट. सो मिनिमम जे असणार आहे ती लहान असणार आहे, तुम्हाला कॅल्क्युलेशन नंतर आणि लक्षात येईल. सो कॅल्क्युलेट जर मिनिमम लिमिट मॅक्सिमम लिमिट्स फाइंड आउट करायला आले तर हे तुम्हाला असं येईल. ठीक आहे. सो फाइंड टोटल टॉलरन्स ऑफ जॉब. आता हे 3 जॉब दिलेले आहेत तुम्हाला. ह्या तिन्ही जॉबचा टोटल टॉलरन्स फाइंड आउट करायचा आहे. सो टोटल टॉलरन्स इज इक्वल टू आपण अगोदर सगळे जे टॉलरन्सेस आहेत वरचे ते लिहून घेऊया. प्लस मायनस 0.3 प्लस हे प्लस येणार, प्लस मायनस 0.1 आणि प्लस मायनस 0.1. ओके, म्हणजे आपण टोटल काढायला लागलो त्यामुळे सगळ्यांची ॲडिशन करणार आहे. आता हे जे एकदाच लिहिले ते दोनदा लिहूया. प्लस 0.3 मायनस 0.3 बरोबर, ह्याचं मिनिंग तेच आहे ना. देन प्लस 0.1 मायनस 0.1 देन प्लस 0.1 मायनस 0.1. हे झाले डिटेलमध्ये. आता जो वरचे प्लस प्लस आहेत त्याची सगळ्यांची ॲडिशन करायची, कारण इथं प्लस साईन आहे. सिमिलर इथं पण ह्यांची ॲडिशन करायची. याचं काय येईल 0.3 प्लस 0.1 प्लस 0.1 0.5 पण काय येणार आहे प्लस येणार आहे. आता इथं पण सेम ॲडिशन होणार कारण सेम साईन आहेत. मायनस 0.3 मायनस 0.1 मायनस 0.1 काय येणार ह्याचं मायनस 0.5. सो इट इज द टोटल टॉलरन्स. हा झाला तुमचा टोटल टॉलरन्स ऑफ दिस एक्झाम्पल. टोटल टॉलरन्स असा फाइंड आउट केला जातो. ओके, सो एक प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द मॅक्सिमम अँड मिनिमम लिमिट फॉर आणि एक्झाम्पल दिलं आहे 60H8F7. सो 60 बेसिक साइज, कॅपिटल H होल, देन 8 IT8 ग्रेड फॉर द होल, देन स्मॉल f इट इज द शाफ्ट अँड 7 IT7 ग्रेड फॉर द शाफ्ट. हे आपण नॉमेनक्लेचरमध्ये पाहिलेलं आहे डिटेलमध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंय की कशाला काय म्हणायचं ते. ओके, आणि फिट कुठली आहे इथं दोन्ही होल आणि शाफ्ट मधली फिट कुठली असणार आहे तर क्लिअरन्स. कशावरून ओळखली मी तर स्मॉल f जो आहे तो शाफ्टसाठी इंडिकेट करतो आणि शाफ्टवरून आपण A to H असेल तर त्याला क्लिअरन्स म्हणतो, म्हणून इथं क्लिअरन्स फिट आहे. ओके, आपल्याला बाकीचं क्लिअरन्स वगैरे सांगायचं नाही. इथं काय करायचं आपल्याला 1 by 1 स्टेप बाय स्टेप सोडवायचे, म्हणजेच मॅक्सिमम आणि मिनिमम लिमिट फाइंड आउट करायचे होलचे आणि शाफ्टचे. मग आता यांनी काय काय दिले बघा गिवन मध्ये. FD म्हणजे फंडामेंटल डेव्हिएशन फॉर द F म्हणजे शाफ्टसाठी फंडामेंटल डेव्हिएशन हे एवढं आहे. ओके, देन स्मॉल I इज इक्वल टू फॉर्म्युला दिलाय. हा फॉर्म्युला यांनी गिवन दिलाय, काही वेळेस तुम्हाला देणार नाहीत, मग त्यामुळे तुम्हाला तो लक्षात ठेवायला हवाय. ठीक आहे. देन डायमीटर स्टेप्स 50 to 80 रेंज. डायमीटर स्टेप्स किंवा रेंज का दिली जाते तर डी फाइंड आउट करण्यासाठी. सो स्टेप 1 स्टेपमध्ये आपण काय फाइंड आउट करूया डीचा फॉर्म्युला मी मगाशी सांगितलेला, अप्पर लिमिट किंवा अप्पर रेंज इंटू लोअर रेंज. तर अप्पर रेंज मधला काय आहे तुमचा 80 to 50 आणि याचा आन्सर येते 63.25. हा काय झाला डायमीटर डी. ठीक आहे, डी मिळाला मला. अगेन मी स्टेप 2 फाइंड आउट करू शकते. स्टेप 2 काय आहे फंडामेंटल डेव्हिएशन इज इक्वल टू -5.5 d raised to 0.41. जर ही व्हॅल्यू मी पुटअप केली
तर डी काय आहे माझा 63.25 रेज टू 0.41. सो द आन्सर इज 0.030. हे झालं फंडामेंटल डेविएशन. ठीक आहे, जेवढे आपल्याला आता सध्या डायरेक्ट कॅल्क्युलेट करता येतात ते आपण कळवून घेऊया. देन स्टेप 3 बघा, हे फाइंड आउट केलं मी डी वरनं, डी फाइंड आउट केला. आता हे फाइंड आउट करूया. ओके, सो सेकंड आपला काय आहे स्मॉल आय. आय इज इक्वल टू 0.45 क्यूब रूट ऑफ डी प्लस 0.01 कॅपिटल डी. ह्या जर व्हॅल्यू इथं पुटअप केल्या तर काय आन्सर येणार आहे ह्याचं 1.85 मायक्रॉन मीटर. डी म्हणजे काय टाकायचं आहे 63.25. हे जर मी पुटअप केलं तर माझी ही व्हॅल्यू येते 1.85 मायक्रॉन मीटर. ओके, मायक्रॉन मीटर येते हे. नाव स्टेप नाव फॉर होल. आता होल साठी बघूया. स्टेप 4 फॉर होल. होल काय आहे आपलं H8. H8 म्हणजे ग्रेड कुठला आहे ह्याचा IT8. आणि IT8 ची व्हॅल्यू काय असते 25 आय. हे कुठून मिळते, एक तर तुम्हाला इथे दिलं जातं किंवा तो चार्ट मी मगाशी जो दाखवलेला त्या चार्ट मध्ये असेल. ठीक आहे, 25 आय ही त्याची व्हॅल्यू झाली. मग IT8 इज इक्वल टू 25 आय. 25 आहे असं इंटू आय किती आलाय आपला 1.85. सो इट इज द 0.046 mm. हा काय झाला आपला टॉलरन्स फॉर द होल. होलचा हा माझा टॉलरन्स झाला. ओके, होलचा टॉलरन्स झाला. आता नेक्स्ट आपण शाफ्टचा टॉलरन्स फाइंड आउट करूया. फॉर शाफ्ट. आता फॉर शाफ्ट काय येते बघा IT7 आहे. IT7 ची व्हॅल्यू काय असते 16 आय. अगेन 16 इंटू आय किती आपला 1.85. सो इट इज द 0.030 mm इज द IT7 ग्रेड. आता मी ग्रेड फाइंड आउट केल्या. मला फंडामेंटल डेविएशन माहिती आहे कशाचं शाफ्टचं. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतोय बघा. स्टेप 5 फॉर होल बेसिक साइज इज इक्वल टू लोअर और मिनिमम लिमिट. बेसिक साइज म्हणजे मिनिमम लिमिट आहे माझं. तर फंडामेंटल डेविएशन इज इक्वल टू 0 असणार आहे. का, कारण आता डायग्राम मध्ये परत एकदा बघा तेव्हा ती कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली आहे का एकदा लक्षात घ्या. हे होल आहे फॉर एक्झाम्पल. ओके, ही जर त्याची बेसिक साइज असेल काय हे मिनिमम लिमिट. ओके, मिनिमम लिमिट जर बेसिक साइज असेल तर फंडामेंटल डेविएशन म्हणजे काय असतं असं डेविएशन जे बेसिक साइज पासून खूप जवळ आहे. आता ही बेसिक साइज पासूनचं डेविएशन किंवा बेसिक साइज पासून जे डेविएशन जवळ आहे. मग आता हे लोअर डेविएशन काय असतं तर लोअर डेविएशन म्हणजे बघा आठवते का लोअर डेविएशन म्हणजे लिमिट मधला आणि बेसिक साइज मधला डिफरन्स. मिनिमम लिमिट अँड बेसिक साइज मधला डिफरन्स. हा जर डिफरन्स बघितला मिनिमम लिमिट म्हणजे बेसिक साइज हे जर इक्वल असतील तर हे काय येणार आहे 0 येणार आहे. मग लोअर डेविएशन जर 0 असेल आणि तेच तुमचं फंडामेंटल डेविएशन असेल तर तुमचं होलचं जे डेविएशन आहे ते काय असणार आहे ते 0 असणार आहे. सो फंडामेंटल डेविएशन इज अ 0. ओके, मग फंडामेंटल डेविएशन जर 0 असेल तर फंडामेंटल डेविएशन मध्ये आपण काय म्हणतो मिनिमम लिमिट इज इक्वल टू बेसिक साइज. हे होल साठी झालं. मग मिनिमम लिमिट इज इक्वल टू बेसिक साइज किती आहे 60. मिळालं मला मिनिमम लिमिट. आपल्याला लिमिटच काढायचे तर होलचे मॅक्सिमम आणि मिनिमम. तसंच सेम शाफ्टचं मॅक्सिमम अँड मिनिमम मिळालं मला मिनिमम लिमिट. आता सेम मॅक्सिमम काढूया. मॅक्सिमम लिमिट. आता ह्याच्यासाठी कुठला फॉर्म्युला मी यूज करणार टॉलरन्सचा. टॉलरन्स म्हणजे काय असतं इट इज द डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम मायनस मिनिमम लिमिट. बरोबर, लिमिट्स मधला डिफरन्स असतो. तर मॅक्सिमम लिमिट माहिती आहे का नाही माहिती. मिनिमम लिमिट माहिती आहे टॉलरन्स माहिती आहे होलचा. फॉर होल होलचा टॉलरन्स किती होता आपला IT7. इथं बघा इथं आहे आपला IT7 0.046. मग ही व्हॅल्यू मी इथं घेते 0.046.
मॅक्सिमम लिमिट माहिती आहे नाही, जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, आणि मायनस मिनिमम लिमिट माहिती आहे मला 60. मग मॅक्सिमम लिमिट मी इथंच ठेवते आणि जर मी हे इकडं घेतलं तर काय होईल, प्लस होईल. सो मॅक्सिमम लिमिट इज इक्वल टू 60 प्लस 0.046. किती आला हा, 60.046 mm मॅक्सिमम लिमिट फॉर होल. कळालं, हे मॅक्सिमम झालं आणि हे मिनिमम झालं. हे दोन्ही पण होलचे माझे कंप्लीट झालेले आहे. कळालं, होलचं झालं. आता सेम आपण काय करूया, शाफ्टसाठी करूया. हे फंडामेंटल डेविएशन वरून मी काढलं. फंडामेंटल डेविएशन 0 होतं. कशामुळे 0 होतं, कारण बेसिक साईज आणि मिनिमम लिमिट सेम होते, म्हणून त्याच्यामुळे आपल्याला हे दोन्ही जर इक्वल असेल तर मला मिनिमम लिमिट डायरेक्ट मिळते 60, मिनिमम लिमिट डायरेक्ट मिळते. टॉलरन्स असेल तर मला मॅक्सिमम लिमिट मिळतं. हे झालं होलचं. ठीक आहे. आता सिमिलर आपण शाफ्टसाठी बघूया. आता शाफ्टसाठी काय करणार आहे आपण, तर शाफ्टसाठी आपलं फंडामेंटल डेविएशन FD इज इक्वल टू, मग अशी फॉर्म्युला होता बघा तो, -5.5 d⁻².41, आणि आपण हे फाइंड आउट केलं तर ह्याची व्हॅल्यू किती येत होती, 0.030 मायनस येत होता आन्सर. ओके. सो बेसिक साईज, आता इथं काय येणार आहे, शाफ्टसाठी काय येणार आहे, मॅक्सिमम लिमिट इज इक्वल टू काय येणार, बेसिक साईज प्लस फंडामेंटल डेविएशन. हे फॉर्म्युला लिहिलाय फंडामेंटल डेविएशन, तो कसाही लिहिला तरी चालेल. म्हणजे फंडामेंटल डेविएशन म्हणजे काय असतं, फंडामेंटल डेविएशन फॉर द शाफ्ट. आता शाफ्टचं बघूया, डायग्राम बघा, लक्षात येते का तुम्हाला, ही शाफ्ट असं, ह्या शाफ्टची डायग्राम बघूया. आता शाफ्टमध्ये कसं असतं, बेसिक साईज कुठं असते, आता हे हा काय झाला तुमचा शाफ्ट झाला. बेसिक साईज कुठं असणार आहे, तर इथं कुठंतरी फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया, इथं बेसिक साईज आहे त्याची. ओके. मग इथं जर त्याची बेसिक साईज असेल, मग बेसिक साईजच्या जवळचं डेविएशन कुठलं असणार आहे, जवळचं डेविएशन अप्पर डेविएशन. का, कारण मॅक्सिमम लिमिट इथे आहे ना आपलं. मग अप्पर डेविएशन म्हणजे काय असणार आहे तुमचं, फंडामेंटल डेविएशन. मग फंडामेंटल डेविएशन म्हणजे काय असतं, तर तुमच्या जवळचं डेविएशन म्हणजेच अप्पर डेविएशन. मग अप्पर डेविएशन म्हणजे काय असतं, तर मॅक्सिमम अँड लिमिट अँड बेसिक साईज मधला, डिफरन्स, बेसिक साईज मधला डिफरन्स मायनस अप्पर डेविएशन इज इक्वल टू मॅक्सिमम लिमिट मायनस बेसिक साईज. मी जर असं केलं तर हे जर चेंज केले तर हे असं येणार बघा, मॅक्सिमम लिमिट इथं आलं, बेसिक साईज आहे असंच राहिलं इथं, आणि हा इथं प्लस होईल. ओके. सो फंडामेंटल डेविएशनचा हा फॉर्म्युला आपण असा तयार केला. हे असाच राहणार, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. नाही लक्षात आलं तर पाठ करून ठेवा. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया, मॅक्सिमम बेसिक साईज किती आपली 60, फंडामेंटल डेविएशन किती आलं तुमचं -0.030, बरोबर. मग ह्याचा आन्सर किती येणार आहे, 59.97 mm इज द मॅक्सिमम लिमिट. हे ऑलवेज हे लक्षात ठेवा, होलपेक्षा कमी असतं, होलच्या मिनिममपेक्षा कमी असतं. ओके. तरच ती क्लिअरन्स होणार ना. आणि नेक्स्ट स्टेप, लास्ट स्टेप, मिनिमम लिमिट. मिनिमम लिमिट असं कसं फाइंड आउट करतो आपण, टॉलरन्स इज इक्वल टू मॅक्स मायनस मिन. टॉलरन्स किती आहे, 87चा, मग अशी आपण फाइंड आउट केलेलं आठवतोय का बघा, 87 0.030. हे 0.030 काय आहे, शाफ्टचा टॉलरन्स आहे, 0.030. मॅक्सिमम लिमिट 59.97 मायनस मिनिमम लिमिट. आता हे जर कॅल्क्युलेट केला, हा इकडं आला, हा इकडं आला, तर हा प्लस होईल, हा मायनस होईल. मग मिनिमम लिमिट इज इक्वल टू 59.97 मायनस 0.030. So the answer is 59.9. ओके. मग एकदा चेक करा, हे सगळे काय झाले तुमचे 59.94. सो द आन्सर. आता इथं फायनल काय करायचं, होल लिहायचं, इथं शाफ्ट लिहायचं, होलचं मॅक्सिमम मिनिमम, शाफ्टचं मॅक्सिमम मिनिमम लिमिट्स. आता होल बेसिस सिस्टीम असेल तर मिनिमम लिमिट काय असते, बेसिक साईज म्हणजे 60 येणार. ओके. मॅक्सिमम लिमिट काय आलं, 60 प्लस काय आलं, 60.046 mm. आता शाफ्टमध्ये काय आलं, मिनिमम लिमिट 59.94 आणि 59.97. आता आन्सरवरून पण आपल्या लक्षात यायला पाहिजे की मॅक्सिमम कुठलं मिनिमम कुठलं बरोबर आलंय का आपलं, तर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आपण क्लिअरली
व्यवस्थित सॉल्व केलेलं आहे. तर असे प्रॉब्लेम जनरली तुम्हाला विचारले जातात. ह्या प्रॉब्लेम बेसिसवर बऱ्याच वेळेस विचारतात. आता अजून एक मी प्रॉब्लेम दाखवते, जस्ट तुम्हाला सॉल्व केलेला आहे, हा तुम्हाला नोट्समध्ये मिळेल. ठीक आहे. प्रॉब्लेम असा दिला जातो, सेम प्रॉब्लेम आहे मगाशीचा, 60H8F7 फंडामेंटल डेविएशन दिले, रेंज दिली आहे, डायमीटर स्टेप, आणि हे जे व्हॅल्यूज आहेत ना आपण कॅल्क्युलेट केलेले, हा डायरेक्ट दिल्या. आपण 98 फाइंड आउट केलं बघा, 46, 7 फाइंड आउट केला, डायरेक्ट 30 दिलंय. म्हणजे हे डायरेक्ट दिलेलं आहे, ते तुम्ही काय करायचं, डायरेक्टली व्हॅल्यू पुटअप करायचे. आता 46 कशात दिले, पण युनिट आहे मायक्रॉन मीटर. मायक्रॉन मीटरचं MM करताना आपण काय करत असतो, ही स्टेप लक्षात ठेवा, 10⁻³ न मल्टिप्लाय करतो. त्यामुळे ते मगाशी आपला आन्सर काय आलं, 0.046 आलं फाइंड आउट करून 87 न. आय इथं फाइंड आउट करायचा नाही, स्मॉल आय ची काय गरज नाही, आणि ते स्टेप्स सॉल्व करा. सेम प्रॉब्लेम आहे, फक्त डिफरन्स काय आहे, तर IT च्या व्हॅल्यू डायरेक्ट फाइंड आउट करून दिलेल्या आहेत. असा प्रॉब्लेमही तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे. आणि अजून एक 2-3 प्रकारचे प्रॉब्लेम आहेत, तर ते तुम्ही डायरेक्टली बघून सॉल्व करू शकताय. सिम्पल आहेत एकदम. ते मी नोट्समध्ये तुम्हाला जेव्हा मी नोट्स प्रोव्हाइड करते तेव्हा ते प्रॉब्लेम्स देईल. ओके. सो काही प्रॉब्लेम असेल तर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.